गुरुपौर्णिमा मराठी निबंध। भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते। आई वडील जन्म देतात पण गुरु जीवन घडवतो असे म्हणतात। गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे। गुरु म्हणजे आपल्या अज्ञानाचा। गुरु बिन साक्षर, साक्षर बिन गुरु नाही अशी आपल्या परंपरेत सुंदर शिकवण आहे। गुरुशिवाय कोणताही माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही। गुरु आपल्या हाताला धरून अज्ञानाचा अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो। गुरु म्हणजे माणसाला सोनं करणारी साखर। गुरु आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवतो। अडल्या नडल्या मार्ग दाखवणाऱ्याला गुरु हा खरंच देवदूत असतो। तो केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याची कला शिकवतो। गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना पुष्प फळे अर्पण करतात, त्यांची आरती करतात। अनेक शाळा, महाविद्यालय, संस्था यामध्ये गुरूंचा सन्मान केला जातो। जशी करावी गुरुची सेवा तसे मिळते फळ पुढे असे म्हणतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या आशीर्वादाने शिष्याच्या आयुष्याचा यश, समृद्धी आणि प्रगतीचे दार उघडते। गुरुचे आशीर्वाद म्हणजे केवळ सोन्याहून पिवळे। या दिवशी व्यास पौर्णिमा देखील साजरी केली जाते, कारण महर्षी व्यास यांनी वेदाचे विभक्तीकरण करून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवला। मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच शिष्याचे यश त्याच्या गुरुच्या शिकवणीत दिसते। गुरु म्हणजे असे रत्न आहे जे शिष्याला कठीण प्रसंगी आधार देतो। गुरुशिवाय माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही, कारण गुरुच माणसाला अडथळ्यावर मात, थेंबे थेंबे तळे साचे असेच गुरु शिष्याला हळूहळू वळवतो। गुरु शिष्याला कठोर परिश्रम करायला शिकवतो आणि त्याच्या जीवनात यशाची गोडी निर्माण करतो। भारतीय इतिहासातील संदीपनी, द्रोणाचार्य, चाणक्य, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, विवेकानंद यासारखे महागुरु आपला आदर्श मार्ग दाखवतात। त्यांच्या शिकवणीने कित्येकांचे जीवन बदलते। ज्यांचे गुरु चांगले त्यांचे भविष्य उज्ज्वल असते। गुरु बरोबर असेल तर संकटे देखील पडतात, हेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिकायला मिळते। आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात गुरुचे स्थान दिवसेंदिवस विसरले जात आहे, पण आपण गुरुच्या मार्गदर्शनाखालीच पुढे जाऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवं। माणसाने कधीही आपल्या गुरुचा विसरू नये, कारण गुरु हा देवापेक्षा कमी नाही। पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी आपले गुरु आणि शिक्षक यांच्या प्रती आदर व्यक्त करायला हवा। गुरुचे आशीर्वाद घेऊन आयुष्यात पुढे गेले तर यश नक्कीच आपल्या पायाशी येते। गुरुची सेवा केली तरच देवाच्या दारी जायला गरज नाही। या उक्तीप्रमाणे गुरुच्या चरणी श्रद्धा ठेवून आपण त्यांना मनपूर्वक वंदन करूया। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।